हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचे विद्या ब्लॉगच्या नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये. चला तर आज आपण आलो आहोत कोल्हापूरच्या पवित्र भूमीत. आपल्या दिवसाची सुरुवात करणार आहोत श्री महालक्ष्मी दर्शना आईच्या दर्शनाने. चला तर तुम्ही आमच्यासोबत या सुंदर आध्यात्मिक प्रवासामध्ये सहभागी व्हा. सकाळी लवकर उठून मंदिरात पोचलो. मंदिराच्या परिसरात पाऊल टाकताच मनाला एक वेगळी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा जाणवली. भक्तीची गर्दी होती, पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आईच्या दर्शनाची ओढ स्पष्ट होती. थोड्या वेळाने आम्हाला श्री महालक्ष्मीच्या आईचे दर्शन होणार होते याची आस सर्वांच्या मनामध्ये होती. आणि पावसाचे दिवस असल्यामुळे एवढी काय जास्त लाईन नव्हती, तरी पण आम्हाला तिकडे मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी 15 ते 20 मिनिटं लागली. त्या मानाने खूपच कमी लागली. आम्ही सर्वजण एकमेकांबरोबर गप्पा गोष्टी आणि आईचं नामस्मरण मनामध्ये करत आमचं चाललं होतं. महालक्ष्मीच्या मंदिराजवळच आमची राहायचं हॉटेल होतं. त्यामुळे आम्ही ट्रेनमधून आल्यानंतर हॉटेलवर पोचलो. अंघोळ वगैरे करून तयारी करून नाश्ता पाणी करून आम्ही महालक्ष्मीच्या मंदिराजवळ एक 5 मिनिटाच्या अंतरावर मंदिर होतं. त्यामुळे दर्शन घेण्यासाठी आम्ही लवकरच मंदिरामध्ये आलो. आणि त्यानंतर आम्हाला परत ज्योतिबाला जायचं होतं. बाळूमामा हे सर्व दर्शन करायचं होतं. त्यामुळे आम्ही सकाळीच लवकर नाश्ता वगैरे केला आणि मंदिराकडे दर्शनासाठी महालक्ष्मी आईच्या आले होते. महालक्ष्मीच्या मंदिरात पोचताच आम्ही ओटी वगैरे भरली आणि आरती चालू झाली. खूप मनाला छान वाटलं. एवढं आरती इतक्या वेळेला आलो पण कधी आरती मिळाली नव्हती. फर्स्ट टाईम आरती मिळाली. खूप बरं वाटलं आणि मनाला खूप शांतता वाटली. त्यानंतर महालक्ष्मीच्या परिसरामध्ये इथे एक देवीला चौरंगावर मस्तपैकी छान विराजमान केलं होतं. साडी वगैरे नेसवली होती. खूप छान दिसत होतं. आणि त्यानंतर आपण महालक्ष्मीच्या मंदिराच्या कळशाचं दर्शन घेऊ. कळशाचं दर्शन घेतल्यानंतर असं म्हणतात की आपण देवाचं दर्शन घेतल्यासारखं होतं. आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप छान अशी आर्टिफिशियल दागिन्यांची, देवाचे सामान अशा बरेचसे छान छान दुकानं आहेत. आम्ही जास्त काही खरेदी केलं नाही. देवीचं वस्त्र वगैरे एवढंच घेतलं. आणि त्यानंतर आम्हाला पुढे पण ज्योतिबा, बाळूमामा हे सर्व दर्शन घ्यायची होती. त्यामुळे तिथे थोडेफार फोटोशूट केले आणि आम्ही पुन्हा हॉटेलवर आलो. हॉटेलवर आम्ही परत चेंज केलं आणि ज्योतिबाला जायच्या तयारीने आम्ही निघालो. तोपर्यंत गाडी पण आली होती. बाळूमामा आणि कण्हेरी मठ यासाठी आम्ही तिन्ही ह्याच्यासाठी आम्ही गाडी बुक केली होती. गाडीमध्ये 10 सीट गाडी होती. त्यामुळे सर्वांना ऐसपैस बसण्यासाठी छान मस्त जागा पण झाली होती. आणि आमचा आता प्रवास सुरू झाला ज्योतिबाच्या दर्शनाच्या दिशेने. ऐसा करो, क्या है ऐसा करो. आम्ही ज्योतिबाच्या दर्शनासाठी निघालो होतो. ज्योतिबाच्या मंदिराकडे प्रवेश केला आणि वातावरण बघू शकता किती गुलाबी झालेलं आहे. आणि पावसामुळे सगळीकडे गुलाल आहे. तो पाण्यामुळे सगळीकडे गुलाबी याचा कलर झालेला आहे. आणि थोडंसं जमीन ही स्लिपी थोडीशी झाली होती. त्यामुळे सांभाळूनच आम्ही चालत होतो. त्यामुळे थोडा वेळ लागत होता. ये गंदा है दुपट्टा नहीं ना नीचे गया मेरा. मेरी भी वाइट ड्यूटी है नहीं, करीब कुछ निकाले वो भी सब पिंक हो जाएगी. अपने गंदा करके कुछ नहीं, मैं पहनती हूँ चिल्ला चिल्ली करती है.
वाह वाह तू बहुत से गोरा गोरा सबकी असलियत मालूम पड़ेगी अभी। मंदिरामध्ये पण खूप छान आणि मस्त सजवलेलं होतं. तुम्ही पाहू शकता किती छान दिसतायत. केक चालला होता पिंडीवर, सोमवार होता घेण्यासाठी गेलो. किती सुंदर आणि मस्त एकदम छान तयारी केली होती. ज्योतिबांचं दर्शन पण झालं. मस्त फोटो बिटो पण काढले. फोटो बिटो काढायला एवढं कोणी काय ओरडत नव्हतं, त्यामुळे फोटो पण काढले छानपैकी. तुम्ही पण दर्शन करून घ्या ज्योतिबाचं. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. आणि बघू शकता गर्दी पण एवढी जास्त काही नव्हती, त्यामुळे इतकं मस्त आणि शांततेत दर्शन झालं. त्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी गुलाल लावलेला होता, फोटो बिटो शूट केलं. त्यानंतर आम्ही बाळूमामाच्या दर्शनासाठी आदमापूरच्या दिशेने पुन्हा प्रवास चालू झाला आणि आदमापूरला आम्ही येऊन पोहोचलो. बाळूमामांचं छानपैकी दर्शन झालं. आदमापूरमध्ये जाऊन पोहोचलो आणि मस्तपैकी आम्हाला आदमापूरमध्ये जायला थोडासा लेट झाला. आम्हाला प्रसाद काय मिळाला नाही. 2 पर्यंत प्रसाद असतो. आम्ही 2:30 वाजता पोहोचलो, त्यामुळे आम्हाला काही प्रसाद मिळाला नाही. पण आम्हाला बाळूमामांचं खूप छान आणि मस्त दर्शन झालं. बाळूमामांच्या दर्शनाने मन एकदम प्रसन्न झालं आणि बाळूमामाच्या दर्शनाला पण जास्त लाईन नव्हती, त्यामुळे इतकं सुंदर आणि अविस्मरणीय असं महालक्ष्मी, ज्योतिबा आणि बाळूमामांचं खूप सुंदर असं दर्शन घडलं. आजचा दिवस इतका छान आणि मस्त, मनाला शांतता, समाधान आणि शांती देणारा अविस्मरणीय असा ठरलेला आहे. आजच्या दिवसामध्ये आमचं सर्व देवदर्शन करून झालं. दिवस खूप छान आणि मस्त सत्कारणी लागलेला आहे. आज खूप छान देवाचं दर्शन झालं. की काही गडबड करावी लागली नाही, की धावपळ करावी लागली नाही, गर्दी मिळाली नाही. शांततेमध्ये खूप छान असं दर्शन झालं आणि सर्व देवांचं दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन खूप छानपैकी आम्ही आनंदाने पुढच्या प्रवासासाठी निघालो. आम्ही पुढे नंतर कणेरी मठामध्ये जाणार होतो, त्याचा वेगळा ब्लॉग तुम्हाला येईल. चला, माझा हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला देवदर्शनाचा नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला, सर्वांनी काळजी घ्या. सर्वांना श्री स्वामी समर्थ.